आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी केली आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी कितवी 395वी 2025 साली बघा 395वी या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आहे. शिवाजी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रायगड या ठिकाणी झाला होता. निधन झालं होतं 3 एप्रिल 1680ला रायगडवर. राजधानी राजगड पहिली होती, त्याच्यानंतर रायगड दुसरी झाली होती. वडिलांचं नाव होतं शहाजी राजे भोसले, माताचं नाव होतं बघा माँसाहेब जिजाऊ हे होतं बघा. पुत्र जर पाहिले तर बघा छत्रपती संभाजी महाराज सईबाईचे पुत्र होते आणि छत्रपती राजाराम राजे सोयराबाई यांचे पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये एकदा रिव्हिजन मारूयात. पंतप्रधान पेशवे होते बघा मोरोपंत त्रिंबक पिंगळे होते. पंत अमात्य होते मजुमदार, त्यांचं नाव होतं बघा रामचंद्र नीलकंठ. पंत किंवा सचिव किंवा सुरनीस होते बघा अण्णाजी पंत दत्त. मंत्री वाकनीस होते बघा दत्ता पंत त्रिंबक. सेनापती होते हंबीरराव मोहिते. सुमंत होते बघा सुमंत किंवा डबीर रामचंद्र त्रिंबक होते. न्यायाधीश कोण होते? निरापन रावजी होते. पंडितराव दानाध्यक्ष कोण होते बघा रघुनाथ पंत हे होते. अशा प्रकारे अष्टप्रधान मंडळ होतं. आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळक यांनी चालू केला होता. सार्वजनिक गणेश उत्सव सुद्धा लोकमान्य टिळक यांनी चालू केला होता. छत्रपती मेळावा केशवरावजे धे यांनी चालू केले होते आणि छत्रपती पद्य संग्रह दिनकरराव जवळकर यांनी चालू केलं होतं. नेक्स्ट बघा, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी टिंबटिंब यांची निवड करण्यात आली आहे. तर रेखा गुप्ता यांची बघा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. 20 फेब्रुवारी रोजी हा शपथविधी रामलीला मैदानामध्ये होणार आहे. राज्यपाल विनयकुमार सक्सेना नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांना शपथ देणार आहेत. 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची दिल्ली या ठिकाणी सत्ता स्थापन झाली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. याआधी बघा सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी मार्लेना या 3 महिला मुख्यमंत्री आतापर्यंत दिल्लीच्या झालेल्या आहेत. भाजपाने दिल्लीमध्ये 48 विधानसभाचे जे काही सीट आहेत बघा ते जिंकले आहेत. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आपण क्रमाने पाहूयात. बघा चौधरी ब्रह्मप्रकाश 17 मार्च 1952 ते 12 फेब्रुवारी 1955 दरम्यान होते. त्याच्यानंतर गुरुमुख निहाल सिंह 12 फेब्रुवारी 1955 ते 1 नोव्हेंबर 1956 पर्यंत होते. मदन लाल खुराना 2 डिसेंबर 1993 ते 26 फेब्रुवारी 1996 पर्यंत. आणि या मागचे होते बघा अरविंद केजरीवाल ते 28 डिसेंबर 2013 ते 14 फेब्रुवारी 2014 पर्यंत होते. त्यानंतर पुन्हा अरविंद केजरीवाल 14 फेब्रुवारीला आले, परत 2024 पर्यंत राहिले पहा. त्याच्यानंतर पुन्हा बघा आतिशी मर्लेना 21 सप्टेंबर 2024 ते 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत होते. आणि आता रेखा गुप्ता 20 फेब्रुवारीपासून 2025 पासून पुढं असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे बघा. बाफ्टा पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? तर कॉन्क्लेव्ह हा जो काही चित्रपट आहे हा सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे बघा. बाफ्टा पुरस्कार 2025चं हे 78वं एडिशन होतं. हा पुरस्कार कोण देतं? तर ब्रिटिश अकादमी ब्रिटनमधली देत असते. सर्वोत्कृष्ट चित्रपट कॉन्क्लेव्ह हा ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट ब्रिटिश चित्रपटसुद्धा कॉन्क्लेव्ह हा आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
ब्रँडी कार्बेट. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता एंड्रियन ब्रेडी. लक्षात ठेवा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा. चित्रपट क्षेत्रासाठी ऑस्कर पुरस्कार असतो, गोल्डन ग्लोब पुरस्कार असतो, एमी पुरस्कार असतो आणि बाफ्टा पुरस्कार असतो. परंतु ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रासाठी दिला जातो. ग्रॅमी पुरस्कारावर पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता. जगामधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी प्रकाशित झाली. त्यानुसार जगामधील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा या ठिकाणी जगामध्ये सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू ठरलेला आहे. बघा, रोनाल्डो याने 2024 वर्षामध्ये $260 मिलियन कमाई करून जगामधील सर्वाधिक कमाई करणारा तो खेळाडू ठरलेला आहे. टॉप 100 खेळाडूंमध्ये जगातील एकही महिला खेळाडूचा समावेश नाही आहे. तसेच टॉप 100 खेळाडूंमध्ये एकसुद्धा भारतीय खेळाडूचा समावेश नाही. टॉप 100 मध्ये सुद्धा आपला भारतीय खेळाडू नाही. जे काही टॉपचे कमाई करणारे खेळाडू आहेत, क्रिस्टियानो रोनाल्डो $260 मिलियन, त्याच्यानंतर स्टीफन करी $153 मिलियन, टायसन फरी, त्याच्यानंतर लिओनेल मेसी $135 मिलियन. पुढचा प्रश्न काय आहे? नुकतेच मत्स्य 6000 पाणबुडीची यशस्वी चाचणी पार पडली, तर त्याची निर्मिती कोणी केली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, NIOT या संस्थेने याची निर्मिती केलेली. ही खोल समुद्रामधील पाणबुडी आहे, जी खोल समुद्रामधील खाणकाम आणि जैवविविधतेच्या अभ्यासासाठी बनवण्यात आली. बघा, डेव्हलप बाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजी, NIOTचा लॉंग फॉर्म आहे. आणि कॉलॅबोरेशन सुद्धा इस्रोसोबत झालेलं आहे. इस्रोने सुद्धा या ठिकाणी कॉलॅबोरेट केलेलं आहे. भारताची मानवयुक्त पाणबुडी आहे 2026 पर्यंत 3 लोकांना खोल समुद्रामध्ये 6000 मीटर खोलीपर्यंत अभ्यासासाठी पाठवलं जाणार आहे. आणि हिची जी काही रेंज आहे खोल समुद्रामध्ये जाण्याची ती 6000 मीटर आहे. बघा, ही अत्याधुनिक सुसज्ज अशी पाणबुडी आहे. यामध्ये नेव्हिगेशन उपकरणे, त्याचबरोबर हाय रिझोल्युशन इमेजिंग सिस्टम सुद्धा असणार आहे. इस्रोबद्दल जर पाहिलं, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचा लॉंग फॉर्म होतो. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 झाली आहे. मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी. अध्यक्ष बघा V नारायण हे आहेत. S सोमनाथ यांना बघा वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं चंद्रयान 3 मोहिमेसाठी. इस्रोच्या प्रमुख मोहिमा जर पाहिल्या तर चंद्रयान 1 2008 मध्ये करण्यात आली होती. चंद्रयान 2 2019 मध्ये त्यावेळेस अध्यक्ष होते K Sivan. आणि चंद्रयान 3 2023 मध्ये भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला होता. त्यावेळेस अध्यक्ष होते S सोमनाथ. लक्षात, MOM यालाच मंगल मोहीम म्हणतात. ती 2014 मध्ये झाली होती. आणि आदित्य 1 ही 2024 मध्ये ही एक मोहीम राबवण्यात आली होती. नुकतेच आदी महोत्सव 2025चं आयोजन कुठे करण्यात आलं? तर नवी दिल्ली या ठिकाणी आदी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं. 16 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन होणार आहे. उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केलं होतं. ठिकाण जर पाहिलं तर नवी दिल्लीमधील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम या ठिकाणी. बघा, या महोत्सवाला याला आदी महोत्सव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आदिवासी महोत्सव, आदी महोत्सव. याचा उद्देश काय आहे? आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, वारसा आणि आर्थिक क्षमता यांचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. महोत्सवामध्ये आदिवासी खाद्यपदार्थांची दालने लावण्यात आली होती. तसेच आदिवासी कारागिरांकडून हस्तकलांचे प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आलं होतं. विविध राज्यामधील आदिवासी नागरिक यामध्ये सहभागी होते. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच 8वी हिंद महासागर परिषद 2025चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर ओमान. अतिशय IMP हा क्वेश्चन आहे, स्टार मारून लिहून ठेवा की 8वी हिंद महासागर परिषद 2025चं आयोजन. तर ही जी काही ओमानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने इंडिया फाउंडेशनद्वारे आयोजित केली जात आहे. बघा, ठिकाण मस्कट ओमान. कुठे? मस्कट ओमान. याची थीम आहे बघा, सागरी भागीदारीच्या नवीन क्षितिजाकडे प्रवास. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात येतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ते नक्की तुम्ही जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायची.
तर आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस हा 15 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. कधी? 15 फेब्रुवारीला हा साजरा करण्यात येतो. कर्करोग संबंधित इतर महत्त्वाचे जर पॉईंट्स पाहिले तर जागतिक कर्करोग दिवस हा 4 फेब्रुवारीला असतो. जागतिक फुफ्फुस कर्करोग दिवस 1 ऑगस्टला साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्यामधील इतर आपण दिवस पाहूयात. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस असतो. 2 फेब्रुवारीला विश्व आर्द्रभूमी दिवस असतो. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस असतो. 10 फेब्रुवारीला जागतिक डाळी दिवस असतो. 11 फेब्रुवारीला सेफ इंटरनेट दिवस असतो. पुन्हा 11 फेब्रुवारी रोजी तस्करी विरोधी दिवस सुद्धा साजरा केला जातो. 13 फेब्रुवारीला विश्व रेडिओ दिवस. 15 फेब्रुवारीला जागतिक खवले मांजर दिवस. पुढचा प्रश्न काय पहा. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायाभरणी कधी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी 2025ला करण्यात आली. पुन्हा रिव्हिजन मारूया. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली? तर 6वा वित्त आयोग. कितवा? 6वा वित्त आयोग. आशिया मिक्स्ड टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025चं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं आहे? तर इंडोनेशिया. आशिया मिक्स्ड टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेमध्ये भारताने कितवं स्थान पटकावलं आहे? तर 5वे स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे. कोणत्या देशामध्ये कवी तिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे? तर फिलिपाईन्स या देशामध्ये. भारतीय महासागर संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं होतं? ओमान या ठिकाणी. भारताचे इजिप्तमधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुरेश के रेड्डी. कोणाची? सुरेश के रेड्डी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक राहिला? तर या ठिकाणी 2रा क्रमांक आपला राहिलेला बघा. कितवा? 2रा क्रमांक या ठिकाणी राहिलेला आहे. देशामधील पहिलं हनी पार्क कोठे उभारण्यात आलं? तर बघा, हनी पार्क हे महाबळेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेले. कुठं हनी पार्क विचारलं तर महाबळेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलं आहे. अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे? तर बघा, F-35 हे जे काही विमान आहे बघा, हे आपल्या भारताला भेटणार आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना कोणत्या देशाने नाईटहूड पुरस्काराने सन्मानित केलं आहे? तर ब्रिटन आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणता आहे बघा? ब्रिटन. पुढचा प्रश्न बघा. अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका हा बघा अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश आहे. कोण? अमेरिका. अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे? तर फ्रान्स हा बघा सर्वाधिक वापर करणारा देश आहे. 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्ट बॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे. नेक्स्ट बघा, मित्रा MITRA मित्रा हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला आहे? तर सेबीने हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. वुमन्स प्रीमियर लीग WPLचा 3रा सीझन कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे? तर 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025 दरम्यान बघा हा होणार आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार 2025 बघा, ग्लोबल टीचर प्राईज 2025 कोणी जिंकला आहे? तर बघा, मनसूर अल मंसूर. कोणी जिंकलेलं आहे? मनसूर अल मंसूर यांनी जिंकलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचे आहे. नुकतेच कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? तर मणिपूर या ठिकाणी बघा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सेंद्रिय खत उत्पादनामध्ये देशामध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानावर आहे? तर सेंद्रिय खत उत्पादनामध्ये पंजाब हे राज्य बघा. कोणतं? पंजाब हे राज्य प्रथम स्थानावर आहे. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? तर आयकर कायदा 1961 याची कायदा घेणार आहे बघा. लक्षात ठेवा, आयकर कायदा 1961. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? तर 1961. नेक्स्ट पहा, उत्तराखंड येथे पार पडलेला 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदकं जिंकले आहेत? तर 54 सुवर्ण पदकं या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. किती? 54.
उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदकं जिंकली आहेत? तर आपल्या महाराष्ट्राने 201 पदकं या ठिकाणी जिंकली आहेत. किती? 201. उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून प्रथम स्थान पटकावलं? तर गोवा राज्याने प्रथम स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे. ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी 2025 अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर बघा, जोमेल वारकॅन, लक्षात ठेवा, यांना जाहीर करण्यात आला आहे. नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गोपीचंद पी हिंदुजा. नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक आहेत गोपीचंद पी हिंदुजा. कॉन्स्टेंटाईन तसुलास यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे? तर ग्रीस. कोणता देश आहे? ग्रीस. भारतामध्ये कधी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो? तर 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो आपल्या भारतामध्ये.